ख्रिस्तामध्ये विश्वास ही एक सत्यता आहे आणि सत्य आहे प्रियानो. या वचनामधून प्रियानो आपण काही गोष्टी पाहणार आहोत. सत्य तर आपल्याला माहीत आहे आणि परमेश्वराने हे सत्य आज येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या सर्वांपर्यंत प्रियानो पोहोचवलेलं आहे. आणि नुसतं आपल्यालाच नाही तर जगामध्ये जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांना ते सत्य समजलं पाहिजे. सत्याचा प्रकाश लोकांपर्यंत जावा आणि म्हणून खरं तर तुम्हाला आणि मला प्रियानो त्याने आज्ञा दिलेली आहे की सर्व लोकांना जाऊन, सृष्टीत लोकांना जाऊन प्रियानो आपल्याला सुवार्ता देखील सांगायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य म्हणून जगात आलेला आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण आपल्या अवतीभोवती लोकांना पाहतो तर ते धर्म जे आहेत सत्याचा शोध करत आहेत. सत्याला अजून त्यांना प्रियानो त्यांनी ते गवसलेलं नाही, त्यांना मिळालेलं नाही, त्यांना ते सापडलेलं नाही, पण त्याचा शोध मात्र ते करत आहेत. इथं सत्य प्रियानो आपण म्हणत आहोत देव सत्य आहे आणि येशू ख्रिस्ताद्वारे प्रियानो ते सत्य आपल्यापर्यंत प्रगट झालेलं आहे. देवाने ते दाखवून दिलेलं आहे. पण ज्यावेळेला इतर लोकांना जर पाहतो प्रियानो ते सत्य शोधत आहेत, देवालाच ते शोधत आहेत आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो वेगवेगळे मार्ग सत्याचे त्यांनी अवलंबलेले आहेत. असं त्यांना वाटत आहे की सत्य आम्हाला मिळालेलं आहे किंवा सत्य आम्हाला मिळेल म्हणून. पण सत्य अजूनही त्यांना प्रियानो सापडलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील प्रियानो सत्य म्हणून ज्यावेळेला तो जगात आलेला आहे. आपल्याला प्रियानो योहानाचंच जे शुभवर्तमान आहे ते सगळ्यांना सुरुवातीचंच वचन चांगलं माहीत आहे आणि त्यामध्ये परमेश्वराने म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द हाच सत्य आहे प्रियानो. तो देवासह होता आणि तोच प्रियानो आपल्यामध्ये देखील आलेला आहे. जगातल्या लोकांसाठी सत्य आज वेगवेगळ्या धर्मातून प्रियानो ते जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण शोधत आहे पण मार्ग त्यांचे वेगवेगळे आहेत. हिंदू धर्मामध्ये त्यांच्याकडे एक श्लोक आहे प्रियानो की ते म्हणतात ब्रह्मम सत्यम जगनमिथ्या जीवो ब्रह्मैव नापर. याचा अर्थ असा होतो की ब्रह्म म्हणतात ते सत्य आहे आणि ब्रह्माची सावली म्हणजे आपण सगळे माणसं आहोत, भूतलावर आहोत. तो आहे म्हणून ते म्हणतात आपण आहोत. आपण कोणच नाही आहे पण तो आहे म्हणून सावली आहे. आणि जग आणि जीव किंवा ब्रह्मम सत्यम ज्यावेळेला म्हणतो तोच एक सत्य आहे आणि आपला जीव आणि ब्रह्म हा वेगळा नाही आहे. म्हणजे आपल्यामध्येच देव आहे. जिथं आपल्याला प्रियानो योहान म्हणत आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देहासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हिंदू धर्मातल्या लोकांसाठी आपल्या सगळ्यांमध्ये कणाकणामध्ये देव आहे आणि ते म्हणून म्हणतात की प्रत्येकजण सत्य आहे, ब्रह्म आहे. आपल्याला प्रियानो योहान देखील सांगत आहे, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देखील प्रियानो आपल्याला सांगितलेलं आहे की देव वेगळा आहे आणि प्रियानो सृष्टी वेगळी आहे. त्यांच्यासाठी सृष्टी आणि देव एकच आहे. म्हणजे थोडक्यात ब्रह्म जर माणसासारखा जर दिसत आहे तर त्याचं पोट म्हणजे सृष्टी आहे. म्हणजे पोट आणि स्वतः तो ब्रह्म आणि सृष्टी जगामध्ये सगळे एकच आहेत, वेगळं नाही आहेत ते. आपण म्हणतो देव प्रियानो आपल्यासाठी देव वेगळा आहे आणि सृष्टी त्याने बनवलेली आहे. देव वेगळा आहे, सृष्टी वेगळी आहे आणि तो आता आज देखील प्रियानो तो चालवत आहे. प्रत्येक जीव प्रियानो जो या भूतलावरती जन्म घेतो तो देवाकडूनच प्रियानो या भूतलावर आलेला आहे. मग माणसांनी प्रियानो वेगवेगळ्या धर्मामध्ये स्वतःला वाटून घेतलेले तो भाग वेगळा, पण देव अजूनही नियंत्रण करत आहे. मुसलमान धर्मांमध्ये जर बघितलं तर त्यांच्यासाठी सत्य काय आहे ते म्हणतात हो अल्लाह सत्य आहे
आणि त्याने सृष्टी बनवली आणि आता त्याचं काही त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे आणि ती वाहत वाहत चाललेली आहे. त्यांचा अल्लाह ते म्हणतात कुठल्या प्रकारचं नियंत्रण ताबा या सृष्टीवरती नाही आहे. वेगवेगळ्या अंगाने प्रियांनो लोक त्यांच्या देवाच्या कल्पनाप्रमाणे त्यांना सत्य असं वाटत आहे. परंतु ज्यावेळेला प्रियांनो आपण ह्या गोष्टी पाहतो, योहानाच्याच 17व्या अध्यायामध्ये आणि 17 वचनामध्ये त्या ठिकाणी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 17 वचनात म्हटलेलं आहे, तू ज्यांना सत्यात समर्पित कर, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन काय आहे? तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. आपल्यासाठी सत्य प्रियांनो हा सुद्धा देव आहे, सत्य देव आहे. येशू ख्रिस्ताच्याद्वारे ते सत्य प्रगट झालेलं आहे. अन्यथा प्रियांनो मानवाला ते सत्य समजलं नसतं. एक आदम आणि हवा होते फक्त, की ज्यांना एदेन बागेमध्ये प्रियांनो परमेश्वराबरोबर सहवास मिळाला, सत्य त्यांना दिसत होतं त्यावेळेला. पण तेच दोघं होते की त्यांना प्रियांनो खरं सत्य काय आहे आणि आपण कोण आता असत्यामध्ये आहोत ह्या त्याच दोघांना प्रियांनो चांगलं माहीत होतं. पण नंतरच्या पिढीमध्ये ते आजपर्यंत देव कसा आहे हे प्रियांनो सत्य पूर्णरीतीने समजलं नव्हतं. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला ते समजलेलं आहे. परमेश्वराने ती सुद्धा तरतूद प्रियांनो आपल्यासाठी करून दिलेली आहे की ते सत्य जरी आज प्रियांनो 2025 वर्षापूर्वी येऊन गेलं, परंतु पुढच्या पिढ्यांना समजण्यासाठी त्याच्या शिष्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरणा मिळाली आणि प्रियांनो पवित्र शास्त्र हे लिहून काढलं की जेणेकरून प्रियांनो नंतरच्या पिढींनी ते वचन वाचावं, त्यावरती विश्वास ठेवावा आणि समजून घ्यावं की हे परमसत्य आहे, परिपूर्ण सत्य आहे, याच्याशिवाय दुसरं सत्य नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या काळच्या लोकांना प्रियांनो त्या ठिकाणी सर्व काही शिकवलं, त्याच्या शिष्यांना शिकवलं, पण त्यांनी त्या सत्याला ग्रहण केलं नाही. योहानाचा 1 अध्याय प्रियांनो आपल्याला त्याबद्दल सांगत आहे. पण ज्यावेळेला प्रियांनो ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी हे सगळं काही लिहून ठेवलं, त्यामुळं तुम्हाला आणि मला आज समजत आहे की नक्की जगामध्ये सत्य काय आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, त्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो तो म्हणत आहे 16 वचनामध्ये, जसं मी जगात नाही तसे तेही जगाचे नाही, जसं मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही, पण तू त्यांना सत्यात समर्पित कर आणि तुझे वचन हे सत्य आहे. तुझे वचन देवाच्या पवित्र शास्त्राशिवाय जगामध्ये सत्य असं आजपर्यंत कुणी सांगू शकलं नाही. प्रियांनो आपण वचनामध्ये ज्यावेळेला प्रियांनो स्वतःला समर्पित करतो किंवा वचन वाचायला सुरुवात करतो, त्यावेळेला सत्याला प्रियांनो आपण ग्रहण करत असतो, आत्मसात करत असतो. ज्या प्रकारे प्रियांनो आपण अन्न जे आहे ते सेवन करतो, मग जेवण ज्याला आपण म्हणतो ते जेवण म्हणजे खरं जेवण, स्नॅक्स नाही, नाश्ता नाही. खरं जेवण ज्याला आपण म्हणतो प्रियांनो, की ज्या ठिकाणी चपाती किंवा भाकर म्हणा किंवा भाजी, वरण भात, बाकीच्या गोष्टी ज्या शरीराला पौष्टिक आहे तो मनुष्य सेवन करतो आणि ताकदवर होतो. अगदी त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनासाठी परमेश्वराचं वचन ज्यावेळेला आपण प्रियांनो वाचतो, आपला आत्मा हा प्रियांनो सामर्थ्याने, आत्म्याने प्रियांनो भरत जात असतो. आणि म्हणून वचन जे आहे याला सोडून आज जगामध्ये सत्य म्हणून काही नाही. आणि ह्या वचनाला, पवित्र शास्त्राला लोक जाळण्याचा प्रयत्न करतात, फाडण्याचा प्रयत्न करतात, नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रियांनो हे काही नष्ट होऊ शकत नाही. हे सत्य आहे, सत्याला दाबलं जाऊ शकतं प्रियांनो, पण कधी ना कधी ते सत्य परत एकदा बाहेर येतच असतं.
त्याला प्रियानो मराठीमध्ये आणखीन एक आहे, सत्यमेव जयते. सत्य नेहमी विजय पाहणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सत्य होता. त्याला सुद्धा प्रियानो त्या काळच्या यहुदी लोकांनी, शास्त्रीयांनी, पुरुषांनी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अगदी मारून टाकलं प्रियानो. आणि त्यांना वाटलं संपलं सगळं. शुक्रवारच्या दिवशी, गुड फ्रायडेच्या दिवशी त्याला मारून टाकलं, पार त्याला गाडवणे टाकलं प्रियानो. त्यांना वाटलं संपलं सत्य, आता काही नाही आहे. पण तिसऱ्याच दिवशी प्रियानो, तिसऱ्या महिन्यानंतर, 3 वर्षानंतर, 3 महिन्यानंतर, 3 आठवड्यानंतर नाही, तो तिसऱ्याच दिवशी परत एकदा उठलेला आहे. आणि प्रियानो सत्य हे जे त्यांनी दाबून टाकलं, मारून टाकलं आणि गाडून टाकलं होतं ते परत एकदा बाहेर आलेलं आहे. आणि आजपर्यंत ती घोषणा त्याच्या शिष्यांना आणि प्रियानो शिष्यांनी बाकीच्यांना करत राहावी म्हणून हे वचन दिलेलं आहे. 17 वचनाचा उलगडा म्हणून तो म्हणत आहे की तू त्यांना सत्यात समर्पित कर. प्रार्थना करत आहे की विश्वास ठेवणारे जे शिष्य आहेत त्यांना सत्यामध्ये समर्पण त्यांनी करायला पाहिजे. आणि तुझे वचन हे सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले. जसं तू मला जगात पाठवलं तसं मी त्यांना पाठवलंय. कोणाला पाठवलं प्रियानो? त्या 12 शिष्यांना. त्या 12 शिष्यांनाच नाही, जे कोणी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्याच्या वचनाप्रमाणे चालतात, ज्यांनी पश्चाताप केलेला आहे, त्याला आपला देव म्हणून प्रियानो त्याला स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येकाला प्रियानो परमेश्वर म्हणते मी त्यांना पाठवलेलं आहे. कारण सत्य त्यांना मिळालेलं आहे. आता सत्य मिळालं तर ते प्रियानो दाबू शकत नाही, ते एका ठिकाणी थांबू शकत नाही, ते पुढे चालत राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणते जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करत आहे. त्याने कंडिशन ही ठेवली नाही की जे कोणी माझ्या मागे चालतील किंवा ह्या सत्याचा अनुसार करतील त्यांच्यासाठी मी नंतर माझं समर्पण करेल. तो म्हणते मी आत्ताच समर्पित झालेलो आहे त्यांच्यासाठी. मी त्याच लोकांसाठी स्वतःचा प्राण दिलेला आहे की ज्यांनी ते सत्य स्वीकारलेलं आहे. प्रियानो 2 अंगणी प्रियानो होतं. काही लोक आधी विश्वास ठेवतात आणि सत्यामध्ये चालतात. आधी विश्वास ठेवतात आणि सत्याचं अनुसरण करतात. काही लोक आहेत की सत्यालाच ते प्रियानो धरून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये मग ते वाढत जातात. दोन्ही बाजूने प्रियानो आज लोकांची आध्यात्मिक स्थिती प्रियानो ती वाढत आहे. आज ते सत्य आपल्यापर्यंतच ठेवणं गरजेचं नाही आहे, पण ते इतरांना प्रियानो सांगणं आणि त्यांना देखील प्रियानो या वचनामध्ये किंवा सत्यामध्ये आणणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रियानो तुम्हाला आणि मला समोरच्या त्या लोकांचा दृष्टिकोन काय आहे सत्याचा ते समजून घेणं फार गरजेचं आहे. जर हिंदू धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर हिंदू धर्म प्रियानो आज त्यांना म्हणत आहे की सत्य हे शाश्वत आहे. म्हणजे काय? आपण त्याला सनातन शब्द म्हणतो. सत्य हे शाश्वत आहे आणि ते म्हणतात ते काळ आणि मानवी आकलनाच्या पलीकडे अस्तित्वात आहे. सत्यावर ते विश्वास ठेवतात, पण ते म्हणत आहेत की काळ आणि मानवी जी प्रियानो आकलन क्षमता आहे त्याच्या फार पलीकडचा आहे तो. त्यांच्यासाठी त्यांचा देव जो आहे ब्रह्म त्याला समजून घेऊ शकत नाही. ते म्हणतात तो बुद्धीच्या पलीकडे म्हणतात. ते त्याला समजण्यास आपली ताकद नाही आहे. आणि आता तो काळ नाही आहे की जसं देव त्यांच्यासाठी अवतार घेत होता, ज्या ज्या वेळेला त्याने अवतार घेतला त्या वेळेला त्या लोकांना तो समजला, नंतरच्या लोकांना काही समजत नाही. त्यांची मानसिकता ती आहे. पुढं ते म्हणत आहे की सत्य धर्माशी जोडलेलं आहे आणि सत्याने जगणे म्हणजे विश्वासी सुसंगतपणा आहे. सत्य ते म्हणत आहे की धर्माशी जोडलेलं आहे. त्यांचा देव हा सत्य आहे पण बुद्धीच्या पलीकडे आहे. पण जर खरंच त्याला समजून घ्यायचं असेल, सत्य जर आपल्या जीवनात आणायचं असेल
तर धार्मिक गोष्टी करत राहणं प्रियानो हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे प्रियानो आपण पाहतो की कर्मकांड किंवा पूजा अर्चा किंवा ह्या गावाला जा, त्या देवाला जा, तिकडे दर्शन घ्या, हे दर्शन घे, हे कर्म करत राहिलं तर कुठंतरी एक सत्य आपल्याला सापडेल असं त्यांना वाटतं. त्यांच्यासाठी सत्य हा अनुभवण्याचा गोष्ट आहे. तो एकदा अनुभवायला पाहिजे ते म्हणतात. आणि तो कसा मिळेल? ज्ञानाने मिळेल, भक्तीने मिळेल किंवा आत्मशिस्तीद्वारे. ज्ञानाने तो मिळेल आणि म्हणून ते काय करतात? भरपूर पठण करतात प्रियानो. वेगवेगळे त्यांची पुराणं, पोथ्या प्रियानो ते वाचायला घेतात आणि म्हणतात त्याच्यातून आम्हाला सत्य समजेल. त्यानंतर ते म्हणतात की होय, भक्ती करून, जसं मागच्या वेळेला मी म्हटलं प्रियानो, त्या लोकांसाठी ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग प्रियानो हे दोन मार्ग फार महत्त्वाचे आहेत. ज्ञानमार्ग आहे की ज्ञान वाचन करा, भक्ती आहे. कर्ममार्ग एक आहे त्यांच्यासाठी. कर्म करत राहा म्हणजे काय? की चांगलं चांगलं करत राहा, सत्य तुमच्यामध्येच आहे. आणि जो तिन्ही गोष्टींचा अवलंबन करतो, ज्ञानाचा मार्ग घेतो, भक्तीचा मार्ग घेतो, कर्माचा मार्ग घेतो, तिन्ही मार्ग जे घेतात ते म्हणतात तो फार उच्च कोटीचा माणूस आहे, तो राजमार्गाने चाललेला आहे, त्याला कधी ना कधीतरी सत्य मिळेल. परंतु तुम्हाला आणि मला प्रियानो आज या लोकांना सत्य दाखवायचं आहे. त्यांना म्हणायचं नाही तो सत्य आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे नाही, त्या सत्याने आपल्यामध्ये जन्म घेतला, मानवी रूप म्हणून तो आलेला आहे. तो 100% देव म्हणून जगात आला आणि 100% मानव म्हणून त्याने सर्व काही आपल्याला दाखवलं. तो सत्य म्हणून आला, मारला गेला, पण सत्य परत एकदा आपण म्हणतो की ते मरू शकत नाही, ते दाबू शकत नाही. तो परत एकदा उठला आणि आजपर्यंत जिवंत आहे. या हिंदू लोकांसाठी प्रियानो सत्य आपल्याला दाखवण्याची गरज आहे, वचनामधून आणि दुसऱ्यामधून, म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनात. आम्ही सत्यामध्ये चालणारे लोक आहोत. आम्ही सत्याला अनुसरणारे तर लोकच आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो ज्यावेळेला आपण योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय त्याच्या 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन. प्रियानो भगवद्गीता त्याचा 10वा अध्याय आणि त्याचा 32 श्लोक जो आहे, भगवद्गीता त्याचा 10वा अध्याय आणि 32 श्लोक, तिथं सुद्धा प्रियानो ते म्हणतात श्रीकृष्णाने अगदी याच्यासारखंच म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्तासारखं. किंबहुना ते म्हणतात की येशू ख्रिस्त तुमचा 2000 वर्षापूर्वी किंवा 2025 वर्षापूर्वी आला. आमचं तर सनातन धर्म आहे, त्याला सुरुवातच नाही, त्याला अंत पण नाही आहे. त्याने आधी बोललेलं आहे. आणि ते म्हणतात अगदी सेम भगवद्गीता 10:32 म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण म्हणतो, मी सत्य आहे आणि मी सुरुवात आहे आणि मी अंत आहे. आता काही ख्रिस्ती लोकांना वाटेल की बाबा जर श्रीकृष्ण पण त्या ठिकाणी म्हणत आहे की मी सत्य आहे, मी सुरुवात आहे आणि मी अंत आहे, तर त्याचा नीट अभ्यास केला प्रियानो त्या श्लोकाचा. त्यांनी खरं तर ते श्लोकाचं भाषांतर करताना अवतीभोवती जे आता ख्रिस्ती धर्माचा जास्त प्रसार होत चाललेला आहे हे पाहून त्यांनी त्याचं भाषांतर इंग्लिशमध्ये करताना त्यांनी सांगितलेलं आहे, आय एम द ट्रूथ. श्रीकृष्ण म्हणत आहे आय एम द ट्रूथ, मी पण सत्य आहे. तो म्हणतो मी सत्य आहे. पण त्याचा मूळ अर्थ जर बघितला तर तो म्हणतो सत्य नाही, मी सुरुवात आहे म्हणतो. या लोकांनी त्याचं भाषांतर करताना काय केलंय, आय एम द ट्रूथ. पण खरं जर श्लोक बघितला, आय एम द बिगिनिंग तो म्हणतोय, मी सुरुवात आहे, मी मध्य आहे आणि मी सृष्टीचा शेवट आहे. मी सुरुवात आहे म्हणतो तो. इथं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की मार्ग, सत्य व जीवन. जीवन काय आहे? येशूने म्हटले मार्ग, सत्य व जीवन मी आहे. मला च शब्द कधी बोलता येत नाही, तुम्ही जरा मोठ्याने बोललं तर बरं होईल. मार्ग, सत्य व जीवन
मीच आहे. मार्ग आणि सत्य जीवन मी आहे आणि मीच आहे, वेगवेगळे प्रियानो. मी आहे म्हणजे काय म्हटलंय प्रियानो? हा, बाकीचे पण मार्ग आहेत, त्याच्यामध्ये मी सुद्धा एक मार्ग आहे बाबा. स्वर्गामध्ये जाण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी, सार्वकालिक जीवनासाठी मी पण एक मार्ग आहे. पण ज्यावेळेला प्रियानो आपण शब्द नीट पाहतो, मराठीमध्ये देवाची स्तुती असो की मराठीमध्ये प्रियानो त्या ठिकाणी तो च शब्द घालून जोर दिलेला आहे. नुसता जोरच नाही, तर त्या ठिकाणी तो म्हणत आहे की माझ्याशिवाय दुसरं कोणच नाही. हा अर्थ त्या च शब्दामधून निघतो. एक शब्द जो आहे च, मीच, दुसरं कोण नाही. आणि म्हणून मोठ्या अभिमानाने म्हटलं पाहिजे की आम्ही ज्या देवाची उपासना करणारे लोक आहोत, तोच देव आहे आणि तोच सत्य आहे, त्याच्याशिवाय दुसरं सत्य नाही. इस्लाम धर्म सुद्धा प्रियानो अशाच रीतीने त्यांची सकाळची घोषणा करत असतो. ला इलाहा इल्लिल्लाह मुहम्मदुल रसूलुल्लाह. ला इलाहा म्हणजे काय? इल्लिल्लाह, अल्लाह हाच सत्य आहे, हाच देव आहे, दुसरं कोणी नाही. आणि मोहम्मद पैगंबर जो आहे हा त्याचा संदेष्टा आहे. याचा अर्थ हा निघतो प्रिय. ते लोक सुद्धा म्हणतात, होय आमचा अल्लाह सत्य आहे. यांना प्रियांनो आपण चॅलेंज देऊ शकतो, यांना सरळ सरळ झोपू शकतो आपण. जसं भारत पाकिस्तानामध्ये प्रियांनो लढाईमध्ये त्यांना झोपून टाकलं, अगदी काहीच करू शकले नाही. यांना सुद्धा म्हणू शकतो की बाबा तुम्ही कितीही बोला, पण आमच्या नंतर, येशू ख्रिस्ताच्या नंतर 700 ते 750 वर्षानंतर तुमचा पैगंबर आलेला आहे. आणि म्हणून तो जे काही सांगत असेल ते कुठंतरी येशू ख्रिस्ताची पार्श्वभूमी आहे तुमच्या मागे, आणि येशू ख्रिस्ताच्या पार्श्वभूमीच्या मागे यहुदी पार्श्वभूमी आहे. म्हणजे जुना करार आहे, नवीन करार आहे, आणि मग तुमचं कुराण आलेलं आहे. आणि म्हणून ते कितीही बोलले तरी प्रियांनो, त्यांना सुवार्ता सांगत असताना आपण हे मात्र सांगू शकतो की होय येशू ख्रिस्ताच्या नंतर आलेला आहात. त्यांच्यासाठी प्रियांनो सत्य म्हणजे ते म्हणतात, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त मी कैवारी पाठवेल आणि तो तुम्हाला सत्यामध्ये चालवेल असं येशू ख्रिस्ताने सांगितलंय, तर ते म्हणतात तो कैवारी म्हणजे कोण आहे माहिती आहे का? सत्याचा आत्मा, तो आमचा मोहम्मद पैगंबर आहे. मग त्या सत्याला जगामध्ये येण्यासाठी 750 वर्ष लागले. अरे तो 50व्या दिवशीच उतरला. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, 40 दिवसपर्यंत तो त्या ठिकाणी दर्शन देत होता. त्याच्यानंतर 10 दिवस आणखीन ते वाट पाहत होते, आणि 50व्या दिवशी तो पवित्र आत्मा जो सत्य आहे तो उतरला, आणि लोक वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागले. आणि त्या भाषेमध्ये बोलत असताना त्यांनी सुवार्ता सांगून टाकली. ताबडतोब 50व्या दिवशीच प्रियांनो सुवार्ता जगामध्ये सगळीकडे प्रियांनो पसरायला सुरुवात झाली. त्याला 700 आणि 750 वर्ष थांबायची गरज नाही पडली. खात्रीने तो सत्य म्हणजे प्रियांनो पवित्र आत्मा आहे. जसं शिष्यांना प्रियांनो त्या ठिकाणी तो मिळाला, त्याच प्रकारे तो पुढे देखील प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने मंडळीतल्या लोकांना प्रियांनो त्यांनी कृपादान दिले. कशासाठी? ते सत्य पसरवण्यासाठी. इफिस्करासपत्र जर आपण काढलं, त्याचा 4था अध्याय, इफिस्करासपत्र त्याचा 4था अध्याय 7 वचनापासून प्रियांनो मी वाचत आहे आपल्यासाठी. इफिस्करासपत्र याचा 4था अध्याय 7वं वचन म्हणत आहे, तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानांच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. म्हणून तो म्हणतो, ज्याने उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले, आणि त्यानेच कोणी प्रेषित,
कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकात्प्रत प्रौढ मनुष्यात पणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. यासाठी की आपण यापुढे बाळकासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तप्रमाणे भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणीरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणारा प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमाजम होत असता आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेत आहे. शिष्यांना प्रियांनो तो पवित्र आत्मा मिळाला. आपल्याला माहिती आहे पावलाला सुद्धा प्रियांनो नंतर त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं आणि मग तो सुवार्ता गाजवत प्रियांनो वेगवेगळ्या ठिकाणी गेला. पण ज्यावेळेला इफिसच्या मंडळीला हे पत्र तो लिहित आहे, तो 7व्या वचनापासून म्हणत आहे की आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला ती देणगी मिळालेली आहे. पण ती देणगी कधी मिळते प्रियानो? मी मागच्या वेळेला सुद्धा माझ्या एका उपदेशात म्हटलं होतं की ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून, तोच फक्त देव म्हणून स्वीकारलेला आहे, पापांचा पश्चाताप केलेला आहे, खात्रीने मी देवाला वचन देतो किंवा देते असं म्हटलेलं आहे की मी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागेल, प्रियानो त्या व्यक्तीला कृपेची देणगी दिलेली आहे. कशासाठी? मग ती वेगवेगळ्या प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत. त्या देणग्या अशासाठी दिल्यात की आपण त्या सत्याला गाजवत राहावं प्रियानो, लोकांपर्यंत घेऊन जावं, त्यांना समजून सांगावं. आणि म्हणून कोणाला तो म्हणत आहे, काही लोकांना त्याने प्रेषित म्हणून नेलेलं आहे, कोणी संदेष्ट आहेत, कोणी सुवार्तिक आहे 11 वचनामध्ये, कोणी पाळक आहे, कोणी शिक्षक आहेत. तुम्हापैकी प्रियांनो जर तुम्हाला सुद्धा सत्य मिळालेलं आहे तर ते सत्य तुम्ही कशा प्रकारे आज घेऊन जात आहात? आज ती देणगी दिलेली आहे तुम्हाला. ज्यावेळेला प्रियांनो 8वं वचन वाचतो आपण, त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून मानवांना देणग्या दिल्या. हे एक प्रकारचं प्रियांनो हा एक छोटंसं उदाहरण पावलाने घेतलेलं आहे की त्या काळामध्ये एखादा राजा दुसऱ्या राजावरती आक्रमण करतो, तर आक्रमण केल्यानंतर त्या राजाला कैद करतो, त्याच्या शिपायांना कैद करतो आणि प्रियांनो एक मोठी मिरवणूक निघत असते त्याच्या राज्यामध्ये तो जिंकून आल्यानंतर. आणि त्या मिरवणुकीमध्ये राजा येत असताना त्याच्यावरती वेगवेगळ्या रीतीने फुलांचा वर्षाव करतात आणि राजाचं त्या ठिकाणी ती मिरवणूक जात असताना मागच्या बाजूला ज्या राजाला त्याने कैद केलं किंवा ज्या सैन्याला त्याने कैद करून नेलेलं असतं ते त्या ठिकाणी त्याच्या मागे मागे प्रियांनो हातामध्ये साखळदंड, पायामध्ये साखळदंड असतात आणि त्यांना प्रियांनो तो त्याच्या राज्याच्या लोकांना दाखवतो की पहा मी काय काय किती लोकांना घेऊन आलेलो आहे. आणि जी काही संपत्ती त्याने लुटलेली आहे त्यापैकी प्रियांनो बऱ्याचशा गोष्टी तो त्याच्या राज्याच्या लोकांना प्रियांनो देणगी म्हणून वाटत असतो, त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी. आणि त्यांना म्हणतो माझं गौरव करा. पौलाने तो दाखला घेतलेला आहे आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी प्रियांनो दाखवून, देवाला दाखवून तो म्हणत आहे 8व्या वचनामध्ये, त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले. म्हणजे काय? मृत्यू आणि सैतान याचं भय यांना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने साखळदंडाने बांधून टाकलेलं आहे आणि आता तो मृत्यूवर देखील विजय झालेला आहे
आणि तो एका मिरवणुकीमध्ये येत आहे. पुढं तो म्हणत आहे, कैद्यांना कैद करून नेले, मानवांना देणगे दिल्या. तुमचं जर ते शास्त्र बघितलं तर अवतरण चिन्हामध्ये ते दिलेलं आहे. म्हणजे तो शास्त्र भाग त्यांनी दुसऱ्याकडून त्या ठिकाणी घेतलेला आहे की त्या काळची जी परंपरा होती राजा लोकांची, तिथून त्यांनी तो घेतलेला आहे आणि सांगितलेला आहे. त्यांनी देणगे दिल्या म्हणजे काय की तो त्याच्या आता प्रजेला सांगत आहे, तुम्ही माझं गौरव करा, या देणग्या घ्या आणि माझं गौरव करा. आज त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील मृत्यूला, सैतानाला कैद करून ठेवलेले प्रियानो, आणि आता तो एक मिरवणूक त्याची निघाली. एक मिरवणूक प्रियानो, आपल्याला माहिती आहे की तो यरुशलेममधल्या मिरवणुकीबद्दल बोलत आहे. नाही, मृत्यूनंतरची मिरवणूक काढली गेली नाही प्रियानो. पण ज्यावेळेला जयोत्सवाने प्रियानो होसांना होसांना प्रियानो त्याची मिरवणूक निघाली, तर ती प्रियानो गाढवावर, ती गाढवावर प्रियानो त्याने बसून, वाईट नव्हतं पण त्यावेळेचं ते वाहन होतं. पण आता जी प्रियानो त्या ठिकाणी एक उदाहरण म्हणून पाऊल दाखवत आहे, तो म्हणत आहे ते सत्य तुम्हाला समजलेलं आहे, तुम्हाला ती देणगी देण्यात आलेली आहे, तर आता त्या देणगीचा उपयोग करून तुम्ही परमेश्वराचं गौरव करत राहायला पाहिजे. बाकीच्या लोकांना वाटतं की आमच्याकडे सत्य आहे, परंतु खरं सत्य मात्र तुम्हाला देण्यात आलेलं आहे, आणि ते देण्यासाठी प्रियानो कृपादान देणगी म्हणून देण्यात आलेली आहे. कोणाला त्या ठिकाणी प्रियानो प्रेषित म्हणून, पाळक म्हणून, संदेष्टे म्हणून वेगवेगळे प्रियानो गोष्टी अशा दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग करा आणि प्रियानो ते सत्य लोकांपर्यंत घेऊन जा. आणि म्हणून प्रियानो तो 15 वचनामध्ये मग म्हणत आहे, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. सत्याला धरून जो मस्तक आहे, आज आपला प्रियानो, सर्वांचा प्रियानो सर्वात मुख्य मस्तक म्हणजे जसं आपलं डोकं प्रियानो जे आहे आपण म्हणतो ते आहे, तर संपूर्ण शरीर चालत आहे. ख्रिस्त हा सत्य आहे आणि सत्याला धरून तो मस्तक आहे आणि सगळ्या मंडळांना, विश्वासणाऱ्यांना तो चालवत आहे. प्रियानो, आपण वाढत राहायला पाहिजे आणि त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमाजव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे कार्य करत असतात. आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेत आहे. मंडळी प्रियानो ही वाढत राहिली पाहिजे. सत्याला प्रियानो अनुसरणारे लोक दुसऱ्यांना सत्य सांगून ख्रिस्तामध्ये त्यांना आणण्याचा प्रयत्न करत आहे. मग अभिलाषा दाखवून नाही, प्रलोभन देऊन नाही, परंतु त्यांना प्रियानो सत्य काय आहे ते समजून सांगणं गरजेचं. आज वेगवेगळ्या रीतीने प्रियानो, मी जसं म्हटलं, हिंदू धर्मामध्ये त्यांच्यासाठी सत्य ते आहे. जैन धर्मामध्ये सुद्धा प्रियानो काही लोक आहेत, जैन धर्माच्या लोकांसाठी सत्य ते म्हणतात, सत्य हे गुंतागुंतीचे आणि बहुआयामी असते. कोणताही एक दृष्टिकोन ते पूर्णपणे समजू शकत नाही. जैन लोकांसाठी सत्य गुंतागुंतीचं आहे. सत्य मानतात ते, पण इतकं गुंतलेलं आहे, त्याला वेगवेगळ्या बहुआयामी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. सत्याकडे नम्रतेने पाहिले पाहिजे. हटवादी विधाने टाळणे आवश्यक आहे, कारण ते अहंकारी मानले जातात. त्यांच्यासाठी बोलणं, जैन लोकांसाठी बोलणं जे आहे ते इतकं प्रेमळ आणि चांगलं रुचकर असलं पाहिजे, कारण कदाचित आपल्या मुखातून एखादा शब्द जर वाईट निघाला तर अहंकारी म्हणून धरलं जाईल किंवा समोरच्याला इजा पोहोचण्यासारख्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून मुखातून सत्य चांगलं निघलं पाहिजे. सत्य काळजीपूर्वक बोललं पाहिजे. ते कधीही नुकसान दुसऱ्यांना पोहोचू नये. त्यांच्यासाठी हे सत्य, नुसतं बोलणं. अजून त्यांना सत्य समजलं नाही आहे. आणि हाच जैन लोकांचा प्रभाव प्रियानो पुढे बुद्ध लोकांवरती देखील आलेला आहे. आणि बुद्ध लोकांसाठी देखील प्रियानो सत्य काय आहे, तर सत्य हे व्यावहारिक आहे. ते म्हणतात
जर ते दुःखापासून मुक्तीकडे घेऊन गेला असेल तर ते फार महत्त्वाचं आहे. बुद्ध लोकांसाठी काय, दुःखाकडून आपल्याला त्या दुःखापासून मुक्ती मिळावी म्हणजे सत्य आहे. एखादा व्यक्ती दुःखामध्ये आहे पण त्याला कुठला तरी मार्ग दाखवला जातोय आणि त्याला जर प्रसन्नता मिळत असेल, त्या दुःखातून तो बाहेर येत असेल, तर त्यांच्यासाठी ते सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे कार्य करत आहे प्रियानो. जर त्यांनी जर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला किंवा त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं तर त्यांना समजेल ख्रिस्त हा दुःख सर्व घालवणारा आणि उलट प्रीतीमध्ये वाढवणारा आणि सांत्वन करणारा देखील देव आहे. पण कोणीतरी जाऊन सांगणं गरजेचं प्रियानो. आज हे सत्य त्यांच्यापर्यंत जात नाही आहे. शीख लोकांसाठी देखील प्रियानो सत्य तशाच प्रकारे आहे. त्यांच्यासाठी, शीख लोकांसाठी काय, सत्य ही देवाशी जोडलेलं आहे, ते अंतिम आहे. सत्य जगले पाहिजे. प्रामाणिकपणा, नैतिक कार्य आणि न्याय याच्याद्वारे सत्य दाखवता येते. शीख लोक, आणि म्हणून ते कष्ट करणार आहेत, मानव सेवा करणार आहेत. त्यांना वाटतं मानवाची सेवा करणं म्हणजे सत्य आहे. प्रियानो, जे सत्य तुम्ही आणि मी वाचत आहोत, ज्या सत्याबद्दल प्रियानो परमेश्वराने आपल्याला आत्माच नाही पवित्र शास्त्र देखील हातामध्ये दिलेलं आहे, ते सत्य प्रियानो आपण बाळगत आहोत. पण ते आपल्यापर्यंत स्वार्थीपणासारखं ठेवलेलं आहे. ते आपण इतरांना प्रियानो वाटत नाही आहे, सांगत नाही आहे. आज नुसतंच प्रियानो बोलून नाही, पण प्रियानो आपण म्हणत आहोत ते आपल्या जीवनातून लोकांना दिसलं पाहिजे. रस्त्यावरून चालताना एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे, सत्य चाललं आहे, हा सत्याचा माणूस आहे. याला बघून कोणी म्हटलं पाहिजे, त्या व्यक्तीला बघून म्हटलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला खरंच मार्गदर्शन करणारी व्यक्ती असेल तर या माणसाकडे जावं, असं म्हणून लोक आपल्याकडे धावले पाहिजे प्रियानो. मी मागे जसं म्हटलं होतं प्रियानो की परमेश्वराने 12 त्याचे वंश, इस्रायल जे वंश जे आहेत त्या 12 पैकी एक वंश लेवी वंश निवडला. कशाला, तर त्यांनी ह्या बाकीच्या 11 वंशजांना देवाचा मार्ग कळवावा किंवा देवाच्या गोष्टींबद्दल त्यांना मार्गदर्शन करावं. 12 पैकीच एक. पण तुम्हाला माहिती आहे का, देवाची खरी योजना काय होती? पूर्ण हे 12 वंश इस्रायल राष्ट्र लेवी म्हणून काम करावं. कोणाला? सगळ्या जगातल्या लोकांसाठी. लोकांनी, जगातल्या लोकांनी इस्रायल लोकांकडे, यहुदी लोकांकडे धाव घ्यावी. आम्हाला सांगा काय होते, सत्य सांगावं, आम्हाला खऱ्या देवाची ओळख करून द्यावं. आणि ह्या इस्रायल लोकांनी सर्व राष्ट्रातील लोकांना देवाची ओळख चांगली करून द्यावी, ही देवाची योजना होती. म्हणून त्याने प्रियानो एक राष्ट्र निर्माण केलं की जे फक्त त्यालाच ओळखणार आहेत. पण देवाने पण ही भविष्यवाणी करून ठेवली होती की जर तुम्ही तसे वागले नाही तर मी सुद्धा तुम्हाला परत एकदा पांगून टाकणार आहे. आणि मग आपल्याला प्रियानो दिसून येतं की अगदी दाविदानंतर शल्मोनापर्यंत ते राज्य टिकलं. त्यानंतर त्याचे 2 भाग झाले, यहुदा आणि इस्रायल असे 2 भाग झाले. आणि मग त्यांच्यावरती परत एकदा आक्रमण आलं, त्यांच्यावरती परत एकदा प्रियानो गुलामगिरीमध्ये जाण्याची वेळ आली. त्यांना कैद करून घेऊन गेले. परत देवाने त्यांना सोडवलं, चान्स दिला. पण प्रियानो त्यानंतर सगळीकडे ते पांगले. आज प्रियानो ते सगळे यहुदी लोक एकत्र परत एकदा त्यांच्या राष्ट्रामध्ये येत आहेत. आणि आता सगळ्या राष्ट्रांचं लक्ष त्या इस्रायल लोकांकडे लागलेलं आहे. आज प्रियानो तुम्हाला आणि मला या जगामध्ये एक याजक म्हणून ठेवलेलं आहे. आपल्याला प्रियानो सत्य सांगणारे लोक म्हणून ठेवलेले. आपल्या मुखातून तर कधी असत्य, म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट प्रियानो, आपण जर खोटं बोलत असू तर आपल्यामध्ये सत्य नाही आहे प्रियानो. जर आपण योहानकृत शुभवर्तमान, पहिले योहान जर आपण वाचलं, क्षमा करा, योहानाचे पहिले पत्र, आणि प्रियानो त्याचा
दुसरा अध्याय, योहानाचे पहिले पत्र, त्याचा दुसरा अध्याय आणि 15 वचन, 15, 16, 17 कोणी वाचेल? येस, महत्त्वाचं आहे प्रियांनो, देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. जर जगातल्या गोष्टींवर आणि जगातल्या चालीरीतींवरती प्रीती करणारे आपण असू तर आपल्या ठाई देवाची प्रीती नाही म्हणजे सत्य नाही प्रियांनो. देव आपल्यामध्ये वास्तव्य करणारच नाही. ज्यावेळेला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं वास्तव्य शिष्यांमध्ये होतं त्यावेळेला प्रियांनो ते शिष्य सर्व काही शिकत होते. आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये तिथं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर नव्हता आणि ते ज्यावेळेला जिथं वावरत होते, सांगत होते, त्यावेळेला त्यांच्याकडे बघून लोक म्हणायचे की हे येशू ख्रिस्ताच्या सहवासात वाढलेले लोक आहेत, हे ख्रिस्ती आहेत असं नाव प्रियांनो नंतर आपल्याला मिळालं. येशूच्या सहवासात राहणारे लोक आहेत कारण त्यांचं जीवन तसं प्रियांनो अजूनही चालत होतं. जरी येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये नव्हता पण आत्मा, पवित्र आत्मा त्यांना प्रियांनो सहाय्य करत होता. त्यांचं वागणं ते प्रियांनो दिसत होतं की लोक म्हणायचे की येशूच्या सहवासात वाढलेले लोक आहेत. कालांतराने प्रियांनो त्यांना ख्रिस्ती नाव दिलेलं गेलं. आज आपल्याकडे प्रियांनो बघून लोक काय म्हणतात, आजच्या काळामध्ये आज फार गरजेचं आहे आपण आपलं जीवन नाही येशू ख्रिस्ताच्या शब्दांच्या गोष्टी आपण बोलणार, त्याचं नाव मुखाद्वारे न घेता फक्त वागणं हे प्रियांनो लोकांना दिसलं पाहिजे. आणि त्या वागणुकीतून प्रियांनो लोकांनी समजलं पाहिजे की तुम्ही काहीतरी वेगळं आहात. आम्हाला थांबा, जरा सांगा काहीतरी, तुम्ही असे कसे गोष्टी बोलता किंवा सांगता, आम्हाला समजून घेऊ द्या. एखाद्याने मुलाखत घेतली पाहिजे आपली प्रियांनो की तुम्ही असं कसं, तुमचं जीवन वेगळं आहे बाबा, आम्हाला कळवा ते. कारण आज सत्य प्रियांनो कुठेही दिसत नाही, भारत देशात तर कुठेही दिसणार नाही प्रियांनो. आणि सत्य जर आहे तर टिकून ठेवणारे लोक तुम्ही आणि मी आहोत. एक बर्फाळ प्रदेशामध्ये शास्त्रज्ञांनी एक अशी प्रियांनो खंदक बांधलेलं आहे. त्याचं द्वार फार छोटं आहे प्रियांनो, आपल्या कदाचित चर्चच्या ह्या द्वारापेक्षाही प्रियांनो थोडंसं मोठं असेल. आणि ते इतकं खोल आतमध्ये बर्फामध्ये, खूप खोल. कशासाठी खोदलं माहिती आहे का? तर त्या ठिकाणी जगातले जेवढे बीज आहेत, बीज, प्रत्येक बीज, आणि जवळपास त्यांनी सांगितलं, मला आता नक्की तो आकडा आठवत नाही आहे, 3 लाखाच्या आसपास बीजांचं रक्षण त्यांनी तिथं केलेलं आहे. कशासाठी माहिती आहे का? येत्या काळामध्ये शास्त्रज्ञ म्हणतात आता जे काय हायब्रिड प्रकार म्हणतोय ना आपण, हायब्रिड म्हणजे काय, संकरित करून केलेलं आहे, हे कधी ना कधीतरी पुढं जाऊन फार नुकसानकारक होणार आहे. म्हणजे बीज स्वतःचं बीज म्हणून असं राहणार नाही, त्याचा नाश होणार आहे लवकर. कारण एक तर रोगराई पिढीने पुढं पिकं पिकणार नाही, किंवा कुठल्या तरी वातावरणामुळं ते बीज पेरलं तरी उगवणार नाही. अशासाठी शास्त्रज्ञ म्हणतात की आम्ही ओरिजिनल जे बीज आहे, चांगलं जे बीज आहे ते त्या बर्फाळ प्रदेशामध्ये राखून ठेवलेले प्रियांनो. मोठं त्यांनी खंदक खोदून लॅबोरेटरीसारखं तयार करून त्याच्यामध्ये बीज साठवलेलं आहे. 3 लाखापेक्षा जास्त खाण्याजोगे जेवढे बीज आहेत ते त्यांनी सांभाळत आहेत आणि अजूनही गोळा करून त्याच्यामध्ये प्रियांनो ते साठवण करत आहेत. कारण ते म्हणतात शेवटच्या दिवसांमध्ये तेच बीज आपल्याला कामाला येणार आहे, ज्यावेळेला जगातले सगळं बीज नाहीसं होऊन जाईल, नाश होऊन जाईल.
आज जसं प्रियानो चिकनबद्दल म्हटलं जातं आहे की इंजेक्शन देऊन ते पिल्लं वाढवतात, पण ओरिजिनल जे आहे त्याच्यापासून खूप लांब आलेलं आहे आता हे चिकन. ओरिजिनल चिकनची चव आणि आताची चव ही फार वेगळी आहे. आणि म्हणून ओरिजिनल जे आहे, ज्याला आता काही लोक म्हणतात गावरान, ते सांभाळणं आणि ते शोधणं सुद्धा सापडत नाही आहे, शोधून सुद्धा सापडत नाही. अशी पद्धत प्रियानो शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे. ते बीज राखून ठेवावं. आज लक्षात घ्या, ह्या भूतलावर कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही समाजामध्ये सत्याने वागणारे कोणी सापडत नाही. पण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ते सत्य देवाने ठासून भरलेलं आहे की तो शेवटच्या दिवसांमध्ये अपेक्षा करत आहे की हे माझे लोक जे आहेत हे खरं सत्य काय आहे हे जगासमोर आणतील, प्रदर्शित करतील. आणि म्हणून प्रियानो पवित्र आत्मा दिलेला आहे की तुमच्या बळाने नाही, तुमच्या बुद्धीने नाही, सामर्थ्याने नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे बीज तुमच्यामध्ये दिलेलं आहे ते लोकांसमोर प्रियानो तुम्ही घेऊन यावं. आज म्हणून प्रियानो त्याला मी म्हटलेलं आहे की आज ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठं सत्य आहे. आणि त्या सत्यावरती प्रियानो अंमल करणं, त्याप्रमाणे वागणारे लोक देवाला पाहिजे. ख्रिस्ती म्हणून उपयोग नाही आहे प्रियानो. मी ख्रिस्ती आहे एवढंच उपयोगाचं नाही. मी चर्चला जाणार आहे एवढंच उपयोगाचं नाही. मी शास्त्र वाचणार आहे एवढंच उपयोगाचं नाही. मी बायबल वाचणार आहे, मी प्रार्थना करणार आहे, मी उपास प्रार्थना करून करणार आहे, मी दान धर्म देणार आहे, मी खूप चांगलं वागणार आहे. उपयोग नाही जोपर्यंत ते सत्य तुमच्यामधून बाहेर लोकांना दिसत नाही. ते तुमच्यामध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे त्या बर्फाळ ठिकाणी खंदक खोदून बीज बंद करून ठेवलेले आहे. आज तसे आपण झालेलो आहोत प्रियानो. सत्य ठासून भरलेलं आहे मंडळांमध्ये, बंद आहे. पण प्रियानो आज काळाची गरज आहे, ते बीज जे आहे, सत्य जे आहे ते बाहेर यायला पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे. आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून लोकांनी म्हटलं पाहिजे खरंच यांच्यामध्ये सत्य आहे बाबा. कोण लोक आहात आपण प्रियानो? नावाला ख्रिस्ती आहोत का खरंच सत्याचं उजाळा करणारे, लोकांना दाखवणारे? आज प्रियानो कुठलाही धर्म, कुठलाही समाज घ्या, त्यांच्यामध्ये सत्य नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे म्हणणं आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि पुढं काय म्हटलंय? माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही, जात नाही, येत नाही. तो बोलवतोय, तो देवाच्या बाजूने म्हणतोय माझ्याकडे या. सत्यावर चालणारे लोक येशू ख्रिस्तामध्ये प्रियानो स्वर्गात प्रवेश करणार आहेत. येशू ख्रिस्ताद्वारेच आपल्याला स्वर्गात एंट्री आहे. पण कधीकधी एक काल्पनिक प्रियानो प्रश्न डोळ्यासमोर येतो. कुठेही जाताना आय कार्ड विचारलं जातं प्रियानो. कुठेही जाताना प्रियानो प्रवेश घेताना तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट विचारलं जातं. स्वर्गामध्ये काय विचारलं जाईल? जाताना जायचं आहे स्वर्गामध्ये, काय वाटतं तुम्हाला? कोणतं आय कार्ड तुम्ही घेऊन जाताल? पाळक साहेबांनी बाप्तिस्म्याचं दिलं बाबा सर्टिफिकेट, हे बघ. लग्नाचं सर्टिफिकेट दिलं आहे, तेवढं बघ. ग्रॅज्युएशन झालेलं आहे, दशमांशच्या पावत्या दाखवतो. हां, काय दाखवतात? स्वर्गामध्ये जायचं. आपल्याला सत्य हे मोठं आय कार्ड आहे. आणि म्हणून पावलाने प्रियानो वेगवेगळी त्या ठिकाणी शस्त्र वापरायला सांगितले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे? सत्याचा काय? कमरबंद. कमरबंद असलं पाहिजे सत्याचं. तो जर सत्याने बांधलेला कमरबंद असेल, म्हणजे माझ्या त्या उपदेशामध्ये मी सांगितलं होतं प्रियानो, ज्यावेळेला एखादा माणूस बेल्ट बांधतो, एखादी स्त्री प्रियानो ज्यावेळेला पदर खुपसते, चांगला मजबूती येते वरच्या भागाला. आज सत्य इतकं आवळून धरलं पाहिजे की प्रियानो आपल्याला जीवन जगण्यासाठी मजबूती यायला पाहिजे. आणि ते सत्य आजच या भूतलावर असतानाच प्रियानो आवळून धरलं पाहिजे, तरच वरती स्वर्गामध्ये प्रियानो आपल्याला प्रवेश आहे.
दुसरा प्रवेशासाठी प्रियानो काहीच नाही आहे पात्रता. येशू ख्रिस्त तर हा सत्य आहे आणि सत्य आवळून धरा आणि लोकांना ते दिसू द्या की हा खरंच देवाच्या सामर्थ्याने भरलेला, आत्म्याने चालणारा, हा खरंच देवाचा एक प्रतिनिधी, पुत्र, कन्या असं म्हणून आपल्याला धरलं पाहिजे. प्रार्थना करू की प्रियानो आपण आपल्या जीवनासाठी, कुटुंबासाठी सत्याचं कार्य करणारे आपण लोक असावेत. आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा, थोर अनुग्रहकारी जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझं विशेष आभार मानत आहोत या वेळेसाठी. जे वचन प्रभू आम्ही आज पुन्हा एकदा तुझ्या प्रभू परमेश्वर सामर्थ्याने खरोखर आम्हाला तू आत्म्याच्याद्वारे दिलेला आहेस, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. वेगवेगळ्या रीतीने प्रभू हा जगातले लोक तुला शोधत आहेत, सत्याला शोधत आहेत, परंतु तूच आमचं सत्य आहेस. तुझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं कोणी नाही. तू आमचा मार्ग आहेस प्रभू. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्ही वचनाला ऐकणारेच प्रभू असू नये, तर कृतीमध्ये आणणारे आणि इतरांना प्रभू या अंधारामध्ये प्रकाश दाखवणारे, असत्यामध्ये सत्य उजागरून दाखवणारे आम्ही लोक असावेत. म्हणून आम्हाला सहाय्य कर. आम्ही जिथे कुठे प्रभू जाऊ, आमचं उठणं बसणं, आमचं बोलणं चालणं प्रभू हे खरोखर इतरांना प्रभू आकर्षित करणारं असावं आणि ते आमच्याकडे नाही तर तुझ्याकडे प्रभू परमेश्वर आकर्षित होतील असं कार्य प्रभू तू कर. आज उपस्थित असलेल्या समस्त तुझ्या प्रिय मंडळीवरती, जे लहान थोर आहेत, ज्यांनी आज प्रभू तुझं वचन पुन्हा एकदा ऐकून त्यावरती प्रभू परमेश्वर मनन केलेलं आहे, त्या प्रत्येकाला तुझ्या सत्यामध्ये, जसं येशू ख्रिस्ताने प्रार्थना केलेली आहे प्रभू, तू त्यांना सत्यामध्ये राख आणि सत्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा समर्पित कर. प्रभू आज आम्ही सर्वजण तुझ्या वचनाला कवटाळून धरून आम्ही त्यामध्ये समर्पित होण्यास सहाय्य कर. दर दिवशी प्रभू वाचून त्यानुसार वागणारे प्रभू आम्ही असावेत की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला आम्ही तुझ्याकडे प्रभू सर्व खेचले जाऊ. ये प्रभू, जसं सुरक्षित प्रभू तुझ्या प्रिय मंडळीला आणलेलं आहे त्यांच्या मार्गामध्ये, आणि प्रभू सर्व आठवडाभर तू त्यांना सत्यामध्ये चालावं यासाठी सहाय्य कर. येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहोत म्हणून तो ऐका. आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमचे ऋणी असून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास पटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्वांना सत्यामध्ये चालण्यास सहाय्य करू.